आणि ती बी हात? हो, पण तू कुठे निघाली आहेस? या दिशेने तर गड आहे. वय, तू गडाच्या दिशेने निघाली आहेस? वय, मी देवासनी भेटाया गडावर चालले आहे. म्हणजे तू गडावर जाण्याचा निर्णय घेतलास तर? वय, हे समज मला कळायच हो हे मनात पक्क केलं आहे मी. अगदी योग्य निर्णय घेतलास निश्चितच. आणि जर श्री खंडेराय म्हाळसा देवींना सहाय्य करू शकतात तर तुला का नाही? वय की आता पतूर जवळ जवळ मी देवासनी हाक मारली आहे तवा तवा देव माझ्या हाकाला आले आहे. जेव्हा जेव्हा मी देवांचा धावा केला तेव्हा देव समज सोडून माझ्यासाठी धावून आले. पण ह्याच वेळेला बरं देवांनी मला काही सांगितलं नाही. असं का? आता हे मी कसं सांगणार? कदाचित केवळ म्हाळसा देवींनाच आत्मज्ञान व्हावं म्हणून हे सारं घडत असेल. आणि मी काय नुसती हातावर हात ठेवून बघत राहायचं वय? नाहीच. आणि म्हणूनच तर मी म्हणाले तुला, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आणि तू देखील श्री खंडेरायांची पत्नी आहेस. तुझ्याच बाबत असं का घडलं हे तू त्यांना विचारू शकतेस. माझं काही चुकतं आहे असं वाटतंय वय तुम्हासनी? अजिबात नाही. या उलट तू आधीच हा निर्णय घ्यायला हवा होतास असं वाटत नाही का तुला? जे झालं ते झालं बघा. पण आता मी शांत नाही बसायची. पण मनामध्ये निसता एवढाच विचार येतो, माझ्या अशा वागण्यानं देवासनी त्रास नग व्हायला. बानू, अगं देवानी तुझ्यासाठी काय काय केलं हे जरा आठव. तुझ्याशी विवाह व्हावा म्हणून ते जेजुरी सोडून तुझ्याकडे आले होते. सारी पाटाचा डाव हरून ते तुझ्याकडे आले, कारण हा विवाह होणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटलं. हे कळल्यावर म्हाळसा देवींनी त्यांना शाप दिला. मी दुःखी अंतःकरणाने शाप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जाऊ ते वृद्ध होतील. पण तरीही वृद्ध होऊनही ते तुझ्याकडे आले, तुझ्या वस्तीवर राहिले, तुझ्याकडे चाकरी देखील केली त्यांनी. हे सारं करून त्यांनी तुझ्याशी विवाह केला. हे जरा आठव बानू. होय, मला आठवतंय हे समज. तुझ्यावरच्या प्रेमाखातरच केलं ना त्यांनी हे सारं. आणि म्हाळसा देवींनी तर तुला विवाह झाल्यानंतर गडावर येण्यास सुद्धा नकार दिला होता. मी म्हाळसा ह्या जेजुरीची साम्राज्ञी श्री खंडेरायांची पहिली पत्नी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. पण तरीही त्यांनी हे सारं केलं, ह्या मागे निश्चितच काहीतरी हेतू असणार. आणि तूच त्यांच्यासोबत कैलासात जावस हाच तो हेतू असणार. होय, खरं आहे बघा तुमचं. माझ्या तर ध्यानातच आलं नाही. मी तुला हेच तर सांगते बानू, हेच विचार तू श्री खंडेरायांना. वय, हे समजा ते मला का सांगत नाहीत हे तर विचारणार आहेच मी देवास. आणि आता तुला न्याय मिळेल असं बघ. जी. खरं सांगायचं तर अगोदर मला तुमचं लय भ्या वाटत होतं बघ. पण आता नाही. आता तुमच्या संग बोलले माझं मनच हलकं झालं. धीर आला मला. आता मी गडावर जाते आणि समद देवांभोर बोलते का नाही बघा. हो, येते मी. मी जिथे जाते तिथे कलह निर्माण होतो असं म्हणतात. आता माझी आणि बानूची भेट झालीच आहे. माझं म्हणणं बानूला पटलेलंच आहे. आता पुढे काय होणार?
देवा, देवा, एक विचारायचं होतं. बोलावे ती माशेट. प्रधानजी स्वतः माणसाला आणण्यासाठी गेले आहेत. त्यांचा काही संदेश आला होता का? म्हणजे ते कुठवर पोहोचलेत? जेजुरी गडावर येण्यासाठी आतापर्यंत त्यांनी प्रस्थान केले असेल. मी देखील त्यांचीच वाट पाहत आहे. देवा, का कोणास ठाऊक मला खूप अस्वस्थ वाटत आहे. सारे काही कुशल आहे ना? सर्व काही शुभ घडेल हीच सदिच्छा. परंतु शुभामागे अशुभ हे दडलेलं असतं. ते केव्हाही डोकंवर काढू शकतं. आपण आहात, आम्हाला कसलीच चिंता नाही. परंतु तिम्माशेठ, सूर्योदयापर्यंत काय घडेल हे सांगता येत नाही. देवा, म्हाळसा सुखरूप आहे ना? होय, परंतु मला संकेत मात्र शुभ दिसत नाही. तिम्माशेठ, आपण विश्रांती घ्या. काहीही असल्यास मी आपल्याला कळवेन. चिंता नसावी. काय झालं देवी? काही नाही. थांबून पाहत होते की ती वाड्यात आहे की नाही. हो, ती वाड्यातच असणार. हे इथे नाही ना आले? श्री खंडेरायांनी तुम्हाला वचन दिलं आहे. ते वचन कसं मोडतील? म्हाळसा देवी आल्या की? होय की. जा, जाऊन भेट त्यासनी, पाया पड त्यांच्या. कल्याण होईल तुझं. नग नग, त्यांनी विचारलं बानू कुठं आहे मग? सांग, गडावर गेलीये म्हणून. पर मध्ये जाऊन नाक खुपसायची गरजच काय आहे? ऐ गप्पा, तुला काय कळती ग? आलोच मी. देवी, आपण गडावर जाऊयात. जाऊयात, पण काही वेळ थांबूयात. देवी, किरपा असू द्याची. तुम्ही इथे वाड्यावरच असता ना? हा, मी असतो. माझी आय आहे, बायको बी आहे माझी. ऐकलत का बंधू? हो, ते इथे सोबत म्हणून राहतात. आणि ती बानूने आली बाहेर. देवी, आपण गडावर जाऊया. इथेच बोलत बसलो तर विलंब होईल. हो, आपण जाऊयात. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. बानू कुठे आहे? बानू होती की, हतच होती बानू. तुम्ही सांगणार आहात की नाही? ये रंगा, सांगते लागली. ती गडाव गेली. माझं काय चुकलं का जी? तुला कुणी सांगितलं होतं हे सांगायला? माहित नाही असं म्हटलं असतं तर काही झालं असतं का? अरे रंगा, अर्ध्या डोसक्यात काय कांदन वांग भरलीत होय र? माझं चुकलं जी. आता हे बोलून काय उपयोग आहे? जे घडू नये ते घडलंय. आपण निघूया. माझी चूक पदरात घ्यायची. पाय सोड, नाहीतर माझ्या रागाला सामोरं जावं लागेल. गणोबा. होय रंगा, होय बाजूला. बाजूला. म्हाळसा आता गडावर येणार. ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे.
गडावर सध्या आनंदाचं वातावरण असेल नाही? का आली आहेस तू इथं? मी तुझी बहीण आहे. जिथे तू असशील तिथे मी देखील असणारच. ह्या क्षणी तू गडावर यायला नको होतंस लक्ष्मी. का? म्हाळसादेवी गडावर येणार आहेत म्हणून? अर्थातच तुझ्या येण्याने आता इथे कलह निर्माण होणार ह्यात शंका नाही. आणि तू आली आहेस याचा अर्थ तू नक्कीच काहीतरी केलं असणार. हे तू नेहमी मला ना दूर लोटलाय, माझ्यामुळे कलह निर्माण होतात म्हणून. पण मी तुझी बहीण आहे याचा जणू तुला विसरच पडलाय. नाही, ते होणं कधीही शक्य नाही. परंतु दरवेळेस मी जिथे जाते तिथे तू जाण्याची आवश्यकता नाही हे तू लक्षात ठेवायला हवंस लक्ष्मी. परंतु हे समजून न घेता तू नेहमी वागत राहते. जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे शुभ आहे तिथे अशुभ आहे. तसंच जिथे तू आहेस तिथे मी देखील आहे. आणि ह्या क्षणी तू इथे आहेस याचा अर्थ नक्कीच काहीतरी नको ते घडवून आणलं आहेस. तू काय केलं आहेस? म्हाळसादेवींचं म्हणणं तुम्हाला सगळ्यांना पटत असेल, पण खरं तर बानूवरच अन्याय झालाय. आणि मी तिच्याशी हेच बोलले. म्हणजे बानूच्या मनातला राग तू प्रबळ केलास. तिच्या मनात जे होतं तेच मी बोलले, इतकंच. तू असं करायला नको होतंस लक्ष्मी. तुझ्या या अशा वागण्याने माझा क्रोध वाढतो आहे. तू आत्ता माझ्या समोरून निघून जा, नाहीतर रागाच्या भरात मी काय करेन सांगता येत नाही. म्हणजे आता पुन्हा माझ्यामुळेच हा कलह होणार. तर म्हाळसादेवी इथे येण्याच्या आत तू इथून निघून जावंस हेच इष्ट ठरेल. नाहीतर काय होणार आहे? उलट मला तर असं वाटतं की त्या दोघींच्या मनात जे आहे, जो राग आहे, जी कटुता आहे, ती एकदाची बाहेर पडूच दे. अलक्ष्मी, माझ्यावर ओरडून काहीही निष्पन्न होणार नाहीये लक्ष्मी. कधी कधी अशा घटनांमुळेच ना काहीतरी चांगलं घडू शकतो. ह्या क्षणी या गडावर वाद नको, त्यामुळे तू इथून निघून जा. आणि हो, जर मी सांगते आहे तसं तू केलं नाहीस तर तुझ्या अशा या वागण्याबद्दल मी पिताश्रींना सांगणार आहे. त्यामुळे तुला त्यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यांना मध्ये आणण्याची काही आवश्यकता नाहीये लक्ष्मी. आवश्यकता आहे, निश्चितच आहे. कारण तुला परिस्थितीचं भान नाही. गडावर काय परिस्थिती आहे हे माहीत असूनही तू कलह निर्माण होईल असं वागते आहे. तू ह्या क्षणी माझ्या समोरून निघून जा. माझा क्रोध अधिक वाढण्याआधी इथून निघून जा. मला जे वाटत होतं ते मी केलं, त्यात काही अयोग्य आहे असं मला वाटत नाही. आता पुढे काय होईल हे येणारी वेळच सांगेल. ह्या सगळ्याची उत्तरं तुला द्यावी लागतील हे लक्षात ठेवा लक्ष्मी. आणि मी काय म्हणाले हे तू सुद्धा लक्षात ठेव. कधी कधी माझ्या येण्याने वाद झाले तरी हाती काहीतरी चांगलंही लागू शकतं. तुझ्या येण्याचं प्रयोजन ते असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे असं घडण्याची काही शक्यता नाही. आता माझ्या संयमाची सीमा पार व्हायच्या आत तू इथून निघून जा. अक्का, अगं काय झालं असं ओरडत यायला? अक्का, माझ्या कानावर एक वार्ता आली आहे. काय? अक्का, मी असं ऐकलंय की देवी गावाची वेस ओलांडून आता गडाच्या पायथ्यापाशी पोहोचतील. ते आता गडाच्या दिशेनं निघाले आहे. खरंच खरंच सांगतेस तू माधवी? असं मला कळलं तरी आहे. मग असं जर असेल तर आपण गडाच्या दाराशी जायला हवं. तिथे कोणी असो वा नसो, आपण म्हाळसाच्या स्वागतासाठी तिथे असणं आवश्यक आहे. हो अक्का.
आज कित्येक दिवसांनी मी माझ्या म्हाळसाला पुन्हा पाहणार आहे, पुन्हा भेटणार आहे. बानू, तू इथे आणि ह्यावेळी? तेव्हा मी तुम्हाला सांगावा धाडला होता, पण तुम्ही त्याचं काय बी सांगितलं नाही. बानू, मी तुला निरोप पाठवला होता. म्हाळसेच्या अटीप्रमाणे 1 मास आपल्याला भेटता येणार नाही आणि अजून 1 मास व्हायला काही दिवसच बाकी आहेत. पण मला का भेटायचं होतं हे तरी विचारायचं होतं. काहीही असलं तरी आपण हे असं आणि ह्या वेळेला भेटणं हे अपेक्षित नाही. तेव्हा भक्ताला तर नियम घातलं आणि बायकोला बी. बानू, काही दिवसच मी तुला भेटणारच होतो, परंतु आपण हे असं समोरासमोर भेटणं योग्य नाही. एका अर्थी मी म्हाळसेला दिलेलं वचन मोडलं आहे. नाही बानू, हे असं व्हायला नको होतं. पण मला तुम्हाला काय सांगायचं होतं हे तरी विचारा की. बानू, तू हे काय करून बसली आहेस? मी इथे राजवाड्यासमोर उभा असताना तू माझ्या समोर यायला नको होता. म्हणजे तेव्हा मी आता तुमचं दर्शन घ्यायला आले ही माझी चूकच आहे. बानू, हे काय होत आहे तुझ्या ध्यानात येत नाही. तुला अलक्ष्मीचा स्पर्श झाला आहे. बानू, हे तू नाही बोलत आहेस, हे तुझ्या मुखातून अलक्ष्मी बोलते आहे. अलक्ष्मीनेच तुझ्या पायांना इथे येण्यासाठी उद्युक्त केलं आहे. नाही देवा, अहो त्यांच्यामुळे तर मला तुम्हाला भेटायचं आहे हे कळलं. बानू, तुला काय बोलायचं आहे? देवा, तुम्ही म्हाळसाताईसनी भेटायला गेला होता. होय. तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिला, त्यासनी समजावं म्हणून, होय ना? बानू, तू घोषणा केली नाहीस, तू निर्णय घेतला नाहीस, तू दृढ निश्चय केला नाहीस, पण तरीही तुला सहाय्य झाले आहे. तेव्हा पर तुम्ही मला का नाही शिकवलं? तेव्हा आता म्हाळसाताईसनी समजा खरं काय आहे ते कळणार आणि तुम्ही मला सोडून जाणार. हे काय पाहते मी?